मधली सुट्टी पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते। आणि मित्रांनो, आता या अगदी खास एपिसोडमध्ये एक अगदी खास पाहुणे आलेले आहेत। आपण सगळे ज्यांचे फॅन आहोत ते दिलीप प्रभावळकर आज इथे आहेत आपल्याबरोबर मधली सुट्टीमध्ये। खूप मनापासून स्वागत। आणि तुमची शाळा, तुमच्या शाळेतले दिवस? माझ्या 2 शाळा झाल्या। मी आमच्या वेळेला SSC म्हणजे 11वी होतं, तर पहिली माझी शाळा होती 5वी-6वी पर्यंत, ती शारदाश्रम विद्या मंदिर मॉन्टेसरीपासून ते 5-6वी पर्यंत मी त्या शाळेत होतो। आणि नंतर मग 7वी पासून 11वी पर्यंत मी छबिलदास लल्लूभाई मुलांचे विद्यालय बॉईज स्कूलमध्ये मी गेलो। दादरमधल्या 2 शाळा होत्या। त्यातली गंमत म्हणजे पहिली शाळा जी होती शारदाश्रम विद्या मंदिर, ती आमच्या मी ज्या सोसायटीत राहत होतो, मुंबईला राहतो मी, तिथे घर आहे, तर ती शारदाश्रम सोसायटी आहे आणि नंतर शारदाश्रम शाळा झाली। तर ती आत्ता त्याची खूप मोठी इमारत आहे, त्याच्यामुळे मला स्वतःला ते आमच्या सोसायटीचंच घराचंच एक्सटेन्शन वाटायचं। म्हणजे शाळेत मी जातोय असं न वाटता आता खाली उतरून दुसऱ्या ठिकाणी मी जातोय असं ते एक्सटेन्शन आम्हाला वाटायचं सोसायटीला। शाळा भरल्यानंतर तुम्ही हो निघाल तरी चालायचं। आई दिसायची मला, कधी आईला हात करायचो मी मॉन्टेसरी असताना। आणि त्याच्यात आमच्या वर्गातली काही मुलं मुली ही आमच्या सोसायटीमधलीच होती, शिक्षिका काही सोसायटीतल्या होत्या, त्याच्यामुळे मला मी म्हटलं त्याप्रमाणे एक शाळेचं एक सेपरेट असं शाळेची एक एंटिटी अशी मला कधी वाटली नाही। पण याच्यात एक अडचण येऊ शकते की म्हणजे आपण जे शाळेत कधीतरी पोटात दुखतंय, तापच आलाय, किंवा उलट पण की घरी येऊन शाळा लवकर सुटली असं सांगायचं काही स्कोप नाही नव्हता। आणि अरे गंमत सांगतो तुला, त्याची बरी आठवण झाली। आमचे हेडमास्टर रघुवीर सामंत म्हणून होते, त्याचं काय झालं, उशीर झाला, पाऊस खूप पडत होता, उशीर झाला, तर उशीर आलेल्या मुलांना बाहेर उभं केलं होतं सगळ्यांना, आणि रघुवीर सामंत छडीबिडी घेऊन बाहेर आले ते सगळं। आणि मग त्यांना दया आली मुलांची, अरे तुम्ही या पावसात खूप भिजून नये। तर मी मलाही लेट झाला होता, तर मी ते उंच मुलांच्या मागे लपलो होतो। म्हणजे पावसात यायला उशीर झाला हे त्यांनी कारण सांगितलं, रस्ते खूप पाण्याने तुंबले, तर मी तिकडेच राहत होतो, त्याच्यामुळे मी हो केलं सगळं, मी पण हो असं मोठ्याने सगळ्यांच्या मध्ये केलं, पण लपलोच आहे मागे, कारण त्यांनी जर मला बघितलं त्याने ओळखले हा इथेच राहतो शेजारी, ह्याचा काही रस्ते पाण्याने भरले म्हणून याला उशीर झाला असं काही झालेलं नाहीये। तर हा एक थोडासा एक डिसएडव्हान्टेज होता। पण तुम्ही विद्यार्थी म्हणून आता तुम्ही हा सांगितलं, त्याच्यातही मला असं वाटतं तो मिश्किलपणा होता। आणि मला असं नेहमीच जाणवतं की मी जी काही थोडीफार सुरुवात केली माझ्या नाटकाला, अभिनयाला वगैरे, ती आमच्या या शारदाश्रम विद्या मंदिर शाळेमध्ये, शारदाश्रम सोसायटीमध्ये। तर त्यावेळेला आम्हाला एक धडा होता, गड आला पण सिंह गेला नावाचा, त्याच्यामध्ये मला शिवाजीचा रोल दिला होता, खूप मानाचा रोल त्यावेळेला होता, छोटा होतो मी फारच। आणि त्याच्यात काय झालं, त्याच्यामध्ये आधी तानाजी आणि उदयभानू असं द्वंद्वयुद्ध होतं, तानाजी मारला जातो, गड आला पण सिंह गेला, आणि मग शेलार मामा आपल्या भाच्याचा सूड घेण्यासाठी उदयभानूशी लढतो आणि त्यांचं द्वंद्वयुद्ध होतं। सगळी शाळेतलीच मुलं होती, माझ्यापेक्षा मोठी सगळी। तर त्या काय झालं, गंमत काय झाली की त्या उदयभानू आणि शेलार मामाच्या युद्धामध्ये त्याचे मॅन उडालं उदयभानूचं, आणि ते उडून खाली पडलं। मग आधी मॅन पडलं, मग तो पडला खाली, आणि मग तो उठून गेला। त्याच्यानंतर आमचा सीन होता माझा आणि मासाहेबांचा, जिजाबाईंचा। तर मी म्हणतो की गड आला पण माझा तान्या गेला म्हणून, सिंह गेला असं। तर मी ते बघत होतं, त्या माझी दृष्टी काकदृष्टीने बघत होतं तिकडे, त्यांच्या त्या द्वंद्वयुद्धामध्ये ते मॅन पडलेलं मला फार त्रास व्हायला त्याचा। स्टेज कसं साफसूफ हवं, आता आमचा सीन सुरू होणार आहे म्हणून मी आमच्या सीनच्या तयारीचा भाग म्हणून मी धावत स्टेजवर गेलो आणि ते मॅन उचलून घेऊन आलो की सगळं साफसूफ हवं म्हणून। आणि पडदा उघडाय मला लक्षातच नाही, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला लोकांचा। आतमध्ये आलं तर मला वाटलं बाई शाबासकी देतील, बाई उभ्या होते विंगमध्ये हातात कागद घेऊन, तर बाईने टपलीत मारली माझ्या, आणि मग सगळ्या मोठ्या मुलांनी हात धुवून घेतले मला, कोणी कान पिरगळला, कोणी चिमटे काढले। त्यामुळे पुढची जी वाक्य होती माझी की मासाहेब गड आला पण माझं ताने गेलं, मी अक्षरशः रडत म्हटली, मी हुंके ते रडत म्हटली। तर मुलांना ह्या लोकांना काय केलं आश्चर्य वाटलं, किती समरस होऊन अभिनय केला त्यांना वाटलं। नैसर्गिक अभिनयाला पहिली दाद तेव्हा मिळाली। त्याच्यामुळे तुमच्या प्रायव्हेटली तुमच्या काही गोष्टी असतील त्या स्टेजवर आणायच्या नसतात, हा धडा मी तिकडे पहिल्यांदा शिकलो। तुम्ही विद्यार्थी म्हणून कसे होतात की खूप जास्त गंभीर, खूप जास्त शिस्तप्रिय? शिस्तप्रिय होतो, गंभीर नव्हतं। मी कधी असं उघडपणे एक अशी मुलं असं नसं नाही मी, माझ्या बऱ्याचशा त्या अशा पण वाटतं खोडी गनिमी काव्याने खोड्या चालायच्या मी असं। पण मला बाकी या सगळ्या काय म्हणतात त्याला हॉबीज, छंद जे होते ना, ते सगळ्याची सुरुवात तिकडे झाली। पण खूप इच्छा होती गाणं शिकावं, तर मला कधी हे केलं, पण एक ज्याला संगीताचा कान म्हणतात ना, तो मला पहिल्यापासून होता। मला गायला खूप आवडे,
एक ते मी पतितामधलं गाणं होतं, अंधे जहाँ के अंधे रास्ते जाय तो जाय कहा नावाचं शंकर जयकिशनचं म्युझिक आहे. भयंकर आवडायचं मला, ती पाठ करून ठेवलं होतं. आणि कुठल्याही ह्याला मी ते म्हणायचो गाणं. शेवटी सर कंटाळायचं, अरे तू दुसरं काहीतरी पाठ कर ना असं म्हणायचे मला. पण आजच्या मधल्या सुट्टीत तुम्ही गाऊ शकता ना. शाळेचाच विषय चाललाय तर छबिलदास मधले पण आता तुम्ही मित्र भेटत असाल किंवा. हो भेट. पण हे खरं अनेकांना आश्चर्य वाटते. म्हणजे बरेचसे आमचे मित्र आहेत ते मी वर्षात 2 वर्षातनं वगैरे एकदा भेटतो, चक्क भेटतो. आणि कधी कधी बायको मुलांसकट, पण बऱ्याचदा एकटेच. मी जरा वायातपणा करता येतो. मी जुन्या आठवणी सांगून. म्हणजे बॉईज स्कूल होती बिटाळाला, छबिलात लल्लूबाई बॉईज स्कूलच्या अशा काही खास आठवणी नक्की आहेत. मी हे नाटकाची आवड वगैरे होतीच आमची. 9वी का 10वीत असताना मी म्हटलं त्याप्रमाणे आमची 11वी मॅट्रिक होतं, SSC होतं. तर आमच्या मराठीच्या सरांनी लिहिलेलं नाटक होतं, त्यात मी मेन रोल केला होता. तर त्याच्यामध्ये पौगंडावस्थेतल्या मुलाचा काहीतरी प्रॉब्लेम होता, असं की त्याला त्याचं मन सैरभैर होतं, स्थिर होत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, एखाद्या मुलीबद्दल आकर्षण वाटू लागतं. मी आता शाळा बेळाचा तो विषय जो आहे पौगंडावस्थेतला, तर तसं तो विषय होता. तर आणि मग त्याला त्या मुलीची वाक्य ऐकू येतात, तू अभ्यास करत जा, वडिलांचं ऐकत जा वगैरे. आता आमचं बॉईज स्कूल, मुलगी कुठली आणणार म्हणून एक बायकी आवाज असलेल्या मुलाला तो रोल दिला. आतमध्ये माईक घेऊन तो बसायचा आणि त्याने खून केली की तो बोलायला लागायचा. तर बरीच वाक्य होती त्याची. तर नाटक संपलं, टाळ्या वेळा पडल्या, ते कौतुका टाळ्या असतात वगैरे. आणि प्रचंड सगळे संख्येने प्रेक्षक वर्ग मुलांचा विशेषतः तो आतमध्ये आला. तर मी असा हात पुढे करून राहिलं, तर अभिनंदन करतील माझं म्हणून, चांगला रोल केला म्हणून, मनापासून केला मी. तर ते माझ्या अंगावरून पुढे गेले सगळे. मी मुलगी कोण आले बघायला गेले आतमध्ये सगळे. ती बॉईज स्कूलमध्ये त्या गमती खूप आहेत आमच्या छबिलदासमधल्या. आश्चर्य मला आत्ता मला माहीत नाही, पण आम्हाला शिवणकला हा विषय होता. आणि आमची त्यावेळेला युनिफॉर्मचा खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट युनिफॉर्म असायचा. अत्रे सर होते आम्हाला शिवणकामाला, त्यांनी शिवायला दिली होती. मी अनेक दिवस ती पॅन्ट शिवत होतो. आणि जेव्हा पूर्ण झाली तर ते सरांनी अशी धरून बघितली. बराच वेळ ते बघत होते. मग दुःखी स्वरात मला म्हणाले की ही दुरुस्त करणे वापस स्वतःच म्हणून. कारण ती कुठल्याच वयाच्या किंवा आकाराच्या मुलाला झाली नसते अशी, पण पीटीच्या सरांना पण झाली नसते अशी ती काहीतरी वेगळी वाटी शिवलेली गेलेली होती. आमचा एक फार एक्सपर्ट टेलर होता शिवाजी पार्कला राहायचा, स्टिचवेल म्हणून. तर त्याने ते आव्हान स्वीकारलं, मी ही नॉर्मल करून तुला मी घालायला करून देतो म्हणून. त्यालाही ती करता आली नाही. छबिलदास मधले तुम्ही आता खूप गोड किस्से सांगताय. छबिलदास मध्ये एक तुमचे मित्र ज्यांना तुम्ही खूप वर्षात भेटला नाही, कोणाला आपण इथे बोलूया. तुला आठवत असेल आपण दोघे एका बेंचवरती बसत होतो आणि आपल्या मागे गणपुले बसत होता आणि आपल्या बरंच थट्टा मस्करी वगैरे चालू होतं. तुम्ही शाळेतला असा एखादा धमाल गोष्ट आम्हाला सांगा. आम्हाला देवचक्के नावाचे सर होते, तुला आठवत असेल? मराठी शिकवा. हा, मराठीला. आणि ते देवचक्के नावाचे सर नेहमी आम्हाला असं सांगायचं, मला जर अडलं ना कुठला शब्द तर मी शेजारच्या मास्तरांना विचारून तुम्हाला सांगेन. आमच्या एका कवितेमध्ये कुंददंती नावाचा एक शब्द आला. तर त्याने सगळ्यांचे दात हसून दाखवून सांगितलं होतं. सगळे कॉन्शियस होते भयंकर, कोणाचे कुंददंती आम्ही सांगतो म्हणून दाखवून, तुझे नाही. म्हणजे सगळ्यांचे त्यांनी दोष काढले दातांचे आपले. आज मला वाटतं या निमित्ताने छबिलदास मधले अनेक विद्यार्थी जे बघत असतील एपिसोड, सगळ्यांना देवचक्के सर पुन्हा एकदा आठवले असेल. सगळेजण तो आवाज आणि त्यांचं शिकवणं. मला ह्या निमित्ताने असं वाटतं की तुम्हाला आत्ता समजा असं सांगितलं की एक शाळेतला दिवस तुम्हाला आता परत मिळेल, तर कुठला दिवस आठवतो किंवा कुठला असं वाटेल की हा दिवस मला परत आवडेल? छबिला शाळेतला मला एकच दिवस परत जगायला आवडेल, म्हणजे एक दिवस आमच्या ताब्यात शाळा दिली होती. म्हणजे 2 विद्यार्थ्यात 3 विद्यार्थ्यांना निवडून त्यांना मुख्याध्यापक आणि हे केलं होतं पर्यवेक्षक. मला मुख्याध्यापक केलं होतं, वर्ग चालवले एक दिवस. आणि खरे शिक्षक आमचे कौतुकाने बघत होते. तो मला परत हे करायला आवडेल. म्हणजे मोठं नसताना मोठं होण्याची ॲक्टिंग त्यावेळेला आम्ही करून, झेपत नसताना अख्खी शाळा चालून बघितली. आजच्या मधल्या सुट्टीच्या भागामध्ये ज्या खास मित्रांशी मी गप्पा मारतोय, त्यांच्याबरोबर धमाल करतोय, त्यांना मी असं प्रॉमिस देऊन आलोय की तुम्ही त्यांच्याशी थोडंसं बोलाल आणि ती आमची मंडळी खूप उत्सुक आहे तुमचं बोलणं ऐकण्यासाठी. नाही, मला सैलकडनं कळलं की तुमच्याबरोबर तुम्ही खूप खेळलात, कविता म्हटल्यात. मला खूपच आनंद झाला ऐकून. आणि मला प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला पण आवडेल येऊन. हां, आणि मुख्य म्हणजे तुम्ही असलेल्या एपिसोडमध्ये मला सहभागी व्हायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. आणि मला अधिक आनंद होईल तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्या गप्पा ऐकायला. तुम्हाला मी जरूर भेटीन, एवढं मी सरीला प्रॉमिस देतो. क्या बात आहे मित्रांनो, तुम्ही जिंकलात. बघितलं ना तुम्हाला कुठल्या व्यक्तीचं कुठलं प्रॉमिस मिळालंय.
तुम्ही मगाशी तुमच्या शाळेबद्दल सांगितलं की घर आणि शाळा इतकी जवळ होती आणि घरासारखीच शाळा होती, म्हणजे इतकी जवळ. आत्ताच्या इतक्यात कुठल्या शाळेमध्ये गेलायत किंवा बघितलेत? नाही, खरं सांगू सलील, मला तसं त्या वयाचं, मी ज्या वयाचा असतानाच्या आठवणी सांगितल्या त्या वयाचं माझ्या अगदी जवळपास कोणी नाही आहे आता आमच्या घरात असं किंवा फॅमिलीत. त्याच्यामुळे मला पुष्कळाला ती माहिती काढायला लागते. पण मला खरंच खूप इच्छा आहे की त्यांच्या नकळत, म्हणजे शिक्षकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या नकळत गुपचूप तिथे जाऊन, म्हणजे अदृश्य होता आलं असतं फार बरं झालं असतं, तिकडे जाऊन हे बघावं तिथं एकूण वातावरण कसं आहे, माहोल कसा आहे त्याचा, मुलं कशी रिॲक्ट होतात शिक्षकांना, शिक्षक शिकवतात कसे. खूप इच्छा आहे, पण ते नाही शक्य होणार. मला असं वाटतं की ते वेश पाठून जावं, गुपचूप इलेक्ट्रिशियन किंवा अमुक बिघडलं, फॅन बिघडलाय किंवा असं काहीतरी कोपऱ्यात काहीतरी काम चाललंय असं वेश पाठून जावं. आणि मला वाटतं तुम्ही त्याच्यात इतके एक्सपर्ट आहात की तुम्ही कॅरेक्टर्स केलेली तुम्ही की आता मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांनी बघा, लक्ष ठेवा, तुमच्या शाळेमध्ये जर कोणी काही नीट करायला आलाय, काहीतरी नवीन बसवलं तर ते कोण आहे तुम्ही चेक करा. पण ते कुणालाही दिलीप प्रभाकर समजून सही घेऊ नका, म्हणजे आधी खात्री करा. म्हणून आता तुम्हाला शाळा या विषयावरच्या गप्पा खरंच ऐकायला इतकं फ्रेश वाटतं. तर ह्या आपल्या शाळेतल्या गप्पांचा शेवट, तुम्ही जे शाळेत काहीतरी परफॉर्म करत होतात, मग मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणलात की ते गाणं मला दरवेळी म्हणायला लागायचं, अंधे जहाँ के अंधे राहते, ते मी गाणं पाठ करून ठेवलं होतं. तर ते गाणं नंतर तू काय करणार आहे प्रभाळकर, तर म्हणलं मी गाणं म्हण, कुठलं तेच का नेहमीचं असं म्हणजे सर चिडायचं, तू पण चिडशील आता ते गाणं मी म्हटलं. ते गाणं असं होतं, अंधे जहाँ के अंधे रास्ते जाए तो जाए कहाँ, असं गाणं होतं तलबेहूचं. तलबेहूचा आवाज थोडा कापरा असल्यामुळे आपला भीतीने कापरा झाला तरी चालायचं असं मला वाटायचं, म्हणून मी ते सोयीसाठी ते गाणं निवडलं होतं. या खास एपिसोडमध्ये तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं आणि सगळ्याच आपल्या मराठी रसिकांना खूप मजा आली असणार 100% की तुमचे शाळेतले दिवस ऐकायला. तर खूप मनापासून थँक्यू. तुम्हाला धन्यवाद, प्रेक्षकांना धन्यवाद. मधली सुट्टी